तर मग जय महाराष्ट्र मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुमच्या सर्वांचं स्वागत आहे A7 आर्मीच्या आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये. अरे बापरे, हा रताळा बघा. ह्या रताळ्याला वाटतं याला कोणी बघितलंच नाही. हा याच्या गरुडाला बसून चाललाय, पण माझ्या पण चिमण्या आहे. मी चिमण्यांच्या बोकंडी बसून चाललोय. आता त्याच्यापाशी उतरवून त्याला डायरेक्ट धोत्रात घेऊन मारितो. आता इथं बघू, आपल्याला पहिल्यांदी गनची भेटती. जी गन भेटन भाई, ती शॉर्ट रेंजची भेटावा. इथं मॅक-10 दिसू राहिले. मॅक-10 तर उचलली, मेडिकिट वगैरे सगळं उचलून घेऊन जाऊ. 2 मॅक-10 भेटल्या काय? 2 मॅक-10. अरे चला चला, वॉक भेटली, भारी काम झालंय. आणि याचं डोकं पाहिलं का भाई? हा डायरेक्ट ग्लोअल लावून बसेल वरती, म्हणजे याला जसं काय आम्हाला जाताच येणार नाही. पण मी आता याच्यावर डायरेक्ट घुसणार. अरे बापरे, अरे काय बॉडी स्प्रे हो राहिला भाई. याला डॅमेज का पडा? चला ग्लोअल तर लावून घेतली इथं. पण हा बंदा भाई आपल्यापेक्षा डेंजर बंदा, डायरेक्ट पळून गेलेला आहे. थांबा आता याची वाट पाहू. जर हा रिटर्न आला ना, याला ठोका देऊ. एके भेटली, एके आपली आवडती, एक लेवलची का ना असावं, पण एक एकदम. अरे भाई, हा तर डायरेक्ट मलाच गोळ्या मारायला. आख्या भाई, तुला झालंय काय नेमकं? मला काय गोळ्या मारायला तू? इथे ना शांततेत मिडी मारून घेऊ, मिडी वगैरे मारू आणि डायरेक्ट वर जाऊन याला ना एकदम पद्धतशीर मारू आपण. मला वाटतं आता माझ्या टीममेट त्याला मारून टाकणार आहे. जाऊ द्या, मरू आपण जाऊ पुढच्या बंद्याक. मला वाटलं होतं माझे टीममेट माझ्यापेक्षा जास्त प्रो असं, पण असा इथला काहीच भाग नव्हता. माझे टीममेट माझ्यापेक्षा जास्त नुबडे होते. काय बोलावं आता त्यांना. इथं आपण आपलं मशरूम वगैरे खाऊन घेतले, पण तो बंदा आहे ना, तो बंदा मला काय दिसत नव्हता राव. तो शंकरपाळ्याच्या फायर देत होता. अरे बाई वर. आणि काय म्या बाई 26च्या डॅमेज मध्ये किल चोरला. किल कन्फर्म करून घेऊ आपण आता. तिकडून किल चोरून खाली आल्यानंतर इथे एक बंदा होता आणि त्याला काय म्या रेड नंबर मारले. पण तो बंदा आहे ना भाई, सोनिया म्हणजे मिस्त्री लावून आलेला होता. मिस्त्री डायरेक्ट नॉक झालेला आहे. पण त्याचा आता आपण किल कन्फर्म करून घेऊ. डायरेक्ट त्याच्यावर डायरेक्ट ना भूतावांनी घुसून रश करू आपण. आणि भाई माझ्या कॅरेक्टरला काय झालं, हे कॅरेक्टर पळत नव्हतं. तो बंदा 100% रिवाईव्ह झालेला असेल. तिने सोनिया वगैरे लावून दिली असेल. त्याच्या मिस्त्री होता म्हटलं, डायरेक्ट भाई पॅक करून बसेल. काय अरे भाई, याच्या काय सोनिया नव्हता, पण नॉक होता. याचा किल कन्फर्म करून घेतला आपण एकदम पद्धतशीरपणे. त्या बंदाला फिनिश करून थोडं पुढे आलं. मला इथं येत होता पायांचा आवाज, आणि इथं एक वरती ना शंकरपाळा बसेल होता. शंकरपाळा एकदम पद्धतशीर घेऊ आपण. काय भयान बॉडी शॉट आणले राव. मी एकदम पद्धतशीर बॉडी शॉटने नॉक केलाय. तिकडून फिरत इकडे आल्यानंतर आहे ना, आपला एक टीममेटला एका बंद्याने मारलं होतं. त्या बंद्याला एकदम भयान असं बॉडी शॉट मारून किल कन्फर्म करून घेतलं. त्याचा टीम डायरेक्ट वाईप आउट करून टाकलेली मी. आणि तिकडून इकडे आल्यानंतर हा बंदा असा पळत होता, याला पळताच होताना पाडून घेतलेलं आहे. आणि आपण तिकडून डायरेक्ट इकडे प्रकट झालेला इथे समोर एक बंदा होता. त्याला आपण एक चुकून बॉडी शॉट मारून डायरेक्ट समोर त्याचं किल टापून घेतलेलं आहे. याचं सुद्धा किल कन्फर्म करून घेऊ आपण. त्या खाल्ल्या बंद्याला मारल्यानंतर आपण इथं पुढे आलतो. हा बंदा डायरेक्ट पळत होता. याला पळताच बरगाड्या शॉट आणून नॉक केलेलं आहे आपण. आणि याचं किल कन्फर्म करून घेऊ आता, कारण की बरगाड्या शॉटचं किल वाया घालणं आपल्याला शोभायचं नाही. इकडं आणखीन एक बंदा होता, त्याचा सुद्धा आपण किल हेडशॉट मारून घेतलेलं आहे. आणि डायरेक्ट आता आपण जाऊ झोन कव्हर करण्यासाठी. पण तिकडून मला झोनमधून येताना एक दिसला होता बंदा बघा. त्या बंदाला बघा काय भयान हेडशॉट मारून नॉक केलेलं आहे. चुकून म्हणजे बॉडी शॉट पण लागेल होती, तो विषय वेगळा आहे. आणि हा, तुम्ही हा व्हिडिओ जर अजूनपर्यंत बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि एखाद्या मराठी मित्राबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा रे. इकडे ना फाईट चालू होती. त्या फाईट मध्ये आपण आलोय थर्ड पार्टी करायच्या नादामध्ये एकाला बरगाड्या शॉट मारून काय असं डायरेक्ट उतानं पाडून घेतलेलं आहे. इकडे एक साईडला होता, त्याला सुद्धा टाळू शॉट दिला आहे. आणि हे दोघं शंकरपाळ्या डायरेक्ट घरात पळून गेलेले आपल्याला घाबरून. इकडे एक साईडला होता, त्याला सुद्धा बॉडी शॉटच्या पॅनलने बॉडी शॉट मारून नॉक करून घेतलंय. आता इथं टोटल 8 जण जिवंत आहे. त्याच्यापैकी मी आणि माझे एक नुबडे टीममेट जिवंत आहे, ज्यांना आपल्याला सोबत काय 7 पेहरोवाला बंधन कंचं तरी गाणे, त्या गाण्यावाने ते काहीतरी कॅरेक्टर लावून दिलं. नीट आपण नेडर बनलोय. आणि एक बंद जागे फुटून नॉक झालेला आहे, दुसऱ्याला डॅमेज पडेल. आपण दुसरा नेट फेकलंय आणि किल कन्फर्म करून घेतलेलं आहे. अरे बापरे, माझ्यासारखा नेडर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सापडायचा नाही तुम्हाला. काही पण म्हणा, ही गेम आहे ना, खेळा एकदम मजा येत होती. इथं AK-47 आपलं किल पण भेटलेलं आहे. इथं टोटल 6 जण, म्हणजे अजून एक स्क्वॉड जिवंत आहे. बघू आपला भैया होतो का नाही या मॅच मध्ये. जर या मॅच मध्ये आपला भैया झाला बाई, शपथ सांगतो मज्जा तर खूप येणार आहे. कारण की जर आपली कॉमेंट्रीज त्या मापाची की तुम्हाला मज्जा 100% येणार आहे. ते सगळं जाऊ द्या, मरू द्या. आता ना हे दोघं मला मारित होते. मी काय HP ठेवली भाई. मी वाचलो होतो फक्त त्या कॅरेक्टरमुळे, त्या पोरीच्या कॅरेक्टरमुळे. तिने आपल्याला HP दिली नाही तर आपला गेम वाजला होता आणि त्या नोबडीच्या काय भैया निघला नसता. आणि हे आपल्यावर थ्रोएबल फेकू राहिले. पण मी त्यांच्यापेक्षा डेंजर माणूस आहे. आपलं डायरेक्ट IQ म्हणजे 100, 1000, 2000 लेवल प्लस आहे डायरेक्ट. आपल्यासोबत ती जुई खेळत होती. जुई आतमध्ये गेली आणि आतमधून परत बाहेर आली. मी पण म्हणलं मग कोण घाबरू राहिलं जुईला. मी इतक्या बारगाड्या शॉट मारल्या होत्या, पण जुईनं आपलं किल चोरून घेतलंय. आता कंडिशन झाली होती हम दो हमारे दो. ह्या बंदाला एकदम घाण बरगाडा शॉट दिला, पण त्यांनी आपल्या टीममेटला बरगाडा शॉट मारून खाली उतानं पाडून घेतलंय. आता मी आपल्या बॉडी शॉटच्या पॅनलचा यूज करून त्यांच्यातल्या एकाला आणखीन एक बरगाडा शॉट दिला, त्याला उतानं पाडून दिलंय. आणि राहिलं होतं शेवटचं, याला सुद्धा बॉडी शॉटच्या पॅनलचा उपयोग करून असं घाण मारून घेतलेलं आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला टाटा बाय बाय, भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मुतून जपा.